गाईस तर आहे ना, मी आणि माझी बहीण गेलो होतो काळे डेअरीत, पण ती बंद होती. सो आम्ही परत ना घरी रिटर्न चाललो होतो. आणि घरी आल्यावर मम्मी आमची पोहे बनवत होते. तुम्हाला सांगते आमच्या मम्मीची रेसिपी. तर मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे. छान असे शेंगदाणे पण घेतले होते. त्याच्यानंतर पोहे घेतले आणि मस्तपैकी कढई तापवली. तापल्यावर तेल ओतलं. त्याच्यानंतर शेंगदाणे पहिल्यांदा फ्राय करून घेतले होते आणि त्याच्यानंतर आहे ना हे पोहे आहेत ना ते पण फ्राय करून घेतले होते. आणि त्याच्यानंतर जिरे टाकले, परत ना मोहरी टाकली त्यात. आमच्या मम्मीच्या हातचे पोहे मला तर खूप आवडतात. कोणाकोणाला तुमच्या मम्मीच्या हातचे पोहे आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर छान असे पोहे झाल्यानंतर कांदा वगैरे टाकला आणि कांदा छान असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत त्याला छान असं भाजून घेतलं कांद्याला व्यवस्थित. आणि हे इकडं मम्मीने मला पोहे धुवायला सांगितलेले, तोपर्यंत मी पोहे वगैरे धुवून घेतले. आणि कांदा वगैरे परतूच तर परत मम्मीने मिरची टाकली. कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकर करा. परत कढीपत्ता टाकला मम्मीने. या सगळ्या गोष्टी छान अशा भाजून घेतल्यानंतर हळद टाकली आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मीठ वगैरे टाकलं आणि त्यात आहे ना भिजवलेले पोहे टाकले आणि 2 मिनटं त्याला छान असं परतून वगैरे घेतलं. पोहे परतून घेतल्यावर म्हणलं पैकी त्याला सर्व करूया. छानपैकी पोहे वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे वरून टाकलेले भाजलेले पोहे आणि अशी छान आपली लिंबू ठेवून प्लेट तयार होती. बाय.